अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। बदलत्या हवामानावर आणि भूसंपादनावर एकंदरीतच महत्त्वपूर्ण बदल आणि संशोधन झाले पाहिजेत, असं प्रतिपादन या प्रसंगी प्राध्यापक आणि कुलगुरू प्रकाश महानवर यांनी केलंय। भारत हा कृषी प्रधान देश आहे। शेती आणि शेतकऱ्यांवरच देशाची प्रगती अवलंबून आहे। आज बदलत्या हवामानाचा आणि भूपर्यावरणाचा मोठा फटका शेतीला बसत आहे। त्यामुळे शेती सुधारण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी बदलत्या हवामानाबरोबरच भूपर्यावरणशास्त्रात चांगलं संशोधन व्हावं, अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले। विद्यापीठातील भूशास्त्र संकुलाच्या वतीनं PM उषा अंतर्गत शाश्वत विकासासाठी हवामान बदल आणि भूपर्यावरणीय हवामान बदल या 2 दिवसीय आयोजित चर्चासत्राचं उद्घाटन करताना प्राध्यापक महानवर यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण सप्तर्षी, भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर धवल कुलकर्णी यांची उपस्थिती होती। भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर विनायक धुळप यांनी या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करून राष्ट्रीय चर्चासत्राची माहिती दिली। कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले की शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळी पिकं घेणं आवश्यक आहे। मातीची गुणवत्ता आणि यामुळे पोत सुधारतो। जर एकच पीक घेतलं तर जमीन नापीक बनते। याबरोबर हवामानासाठी संतुलित पर्यावरणासाठी वृक्षाची लागवड आणि संवर्धन होणं गरजेचं आहे। यासाठी सर्वांनी काम करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी याप्रसंगी सांगितलं। शाश्वत तंत्रज्ञानाचाही वापर होण्याचं त्यांनी सांगितलं। या राष्ट्रीय चर्चासाठी देशभरातून जवळपास 100 जणांनी सहभाग घेतला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुलभा बनसोडे आणि आभार प्राध्यापक प्रशांत उन्हाळे यांनी केले।